नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की नुकतंच राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 2017 या योजनेकरिता जवळपास 6,500 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आणि याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत शेतकऱ्यांना 2014 ते 2019 पर्यंतची जवळपास कर्जमाफी जी काही बाकी आहे त्या योजनेकरिता 864 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कशी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणार, याचबरोबर किती लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, कोणत्या बँकेचे कर्जमाफ होणार व याचबरोबर कोणत्या वर्षातले कर्जमाफ होणार व याचबरोबर पुनर्गठन शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार का नाही होणार, तर होणार तर कसं होणार, याच्या संदर्भात एक स्पेशल महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्रत्येक जण सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा कशी कर्जमाफी होणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे, हे बघूयात। तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 2017 ची योजना होती आणि या योजनेच्या माध्यमातून त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांच्या माध्यमातून 1.5 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी करण्यात आलेली होती। परंतु त्या योजनेपासून जे शेतकरी वंचित होते, पात्र असून सुद्धा वंचित होते, यादीमध्ये नाव आलेले होते परंतु त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नव्हते, अशा शेतकऱ्यांकरिता एक महत्त्वाची व आनंदाची बातमी, त्या शेतकऱ्यांना नव्या स्वरूपामध्ये कर्जमाफी दिली जाणार आहे। त्या शेतकऱ्यांकरिता जवळपास 6,500 एकंदरीत 6,500 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे। कारण की मित्रांनो, ते शेतकरी व त्याच्यानंतर 2019 नंतर आता अद्यापर्यंत ज्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ झालेला नाही त्या ते शेतकरी जर अजून थकीत असतील तर त्या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्या स्वरूपामध्ये लागू करून, कारण की 9 मार्च मागील राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 9 मार्च 2023 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून एक घोषणा केली की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्या स्वरूपामध्ये राबवणार, नव्याने चालू करणार आणि अशा शेतकऱ्यांकरिता जवळपास 6,500 कोटी रुपयांची तरतूद या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत जे शेतकरी अजूनही त्या योजनेपासून वंचित आहेत, त्यांच्या पावत्या निघालेल्या संपूर्ण झालेल्या, फक्त कर्ज खात्यामध्ये रक्कम ट्रान्सफर व्हायची राहिलेली आहे, अशा शेतकऱ्यांकरिता 864 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता कोणते शेतकरी पात्र असणार आहेत हा मुद्दा महत्त्वाचा आहे। कर्जमाफी योजनेकरिता कोणते शेतकरी पात्र असणार आहेत ते सुद्धा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, कर्जमाफी योजनेकरिता ज्या शेतकऱ्यांचं कर्ज अद्यापर्यंत एकदाही माफ झालेलं नाही त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। आणि मित्रांनो, 2014 ते 2019 पर्यंतची कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेच्या माध्यमातून माफ केली जाणार आहे आणि 2 लाख रुपयापर्यंतचं सरसकट कर्ज शेतकऱ्यांचं माफ केलं जाणार आहे, हे मात्र स्पष्ट झालेलं आहे। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कोणतं कर्जमाफ, किती लाख रुपयापर्यंतचं कर्जमाफ होणार, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत किती लाख रुपयापर्यंतचं कर्जमाफ होणार, याच्या संदर्भात सुद्धा शेतकऱ्यांचे मोठे संभ्रम आहेत, ते सुद्धा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 2017 या योजनेच्या अंतर्गत 1.5 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे 1.5 लाख रुपये माफ होणार, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2 लाख रुपये माफ होणार, हे तर स्पष्ट झालेलं आहे। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार हा एक मोठा मुद्दा आहे। भरपूर शेतकरी फोन करतात, भरपूर शेतकरी कमेंट करतात की दादा आमचं या बँकेचं कर्ज आहे, आमचं त्या बँकेचं कर्ज आहे। मग प्रत्येक शेतकऱ्यांना कॉलवर बोलणं किंवा मेसेज करून सांगणं किंवा कमेंटचे उत्तर देणं शक्य नाही, त्यामुळे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगतो आहे। मित्रांनो, विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती बँका, याचबरोबर नॅशनल बँका म्हणजे जसं की SBI असेल, बँक ऑफ इंडिया असेल, याचबरोबर पंजाब नॅशनल बँक असेल किंवा विविध ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवर कर्ज देतात, ज्या बँका शेतकऱ्यांना आपल्या त्यांच्या सातबारा होल्डिंगवर कर्ज देतात, अशा शेतकऱ्यांचं सर्व कर्ज
2 लाख रुपयापर्यंतचं माफ होणार आहे आणि वरील जे आहे शेतकऱ्यांना भरावं लागणार आहे। उदाहरणार्थ एखादा शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र होत असेल तर त्या शेतकऱ्याला 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार आणि परंतु त्या शेतकऱ्यांचं कर्ज 3 लाख असेल तर त्या शेतकऱ्याचं फक्त 2 लाख रुपये माफ होईल आणि वरचं जे काही 1 लाख आहे ते शेतकरी 2 लाख रुपये तर माफ होईल, परंतु 1 लाख शेतकरी त्या शेतकऱ्याला भरावं लागेल। परंतु त्या शेतकऱ्याकडे सध्या पैसे नसतील, फक्त त्याचा 2 लाख रुपये माफ होईल आणि 1 लाख रुपयाचा बोजा त्याच्या सातबाऱ्यावर राहील, असं मात्र स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतो। आणि मित्रांनो, कोणत्या वर्षातले कर्ज माफ होणार हे सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। तर शेतकरी मित्रांनो स्पष्टपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर मित्रांनो 2014 ते 2019 पर्यंतची कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत या योजनेमार्फत माफ होणार आहे। 864 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे। या शेतकऱ्यांना लवकरात लवकर राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी होणार आहे, त्यांच्या कर्ज खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे। याचबरोबर 2019 नंतरची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्या स्वरूपामध्ये राबवून या योजनेकरिता 6500 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि जवळपास हे जे काही निधी आहे 6.5 लाख शेतकऱ्यांसाठी वापरला जाणार आहे आणि जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून आकडा सुद्धा देण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नव्या स्वरूपामध्ये राबवून राज्यातल्या 6.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे आणि या 6.5 लाख शेतकऱ्यांना जवळपास 6500 कोटी रुपयांचा निधी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे पुनर्गठन शेतकऱ्यांचं काय होणार, पुनर्गठित शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार का? मित्रांनो, हो होणार। ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2014 ते 2019 पर्यंतचं आहे परंतु माफ झालेलं नाही तर त्या शेतकऱ्यांचं कर्ज परंतु पुनर्गठन आहे, मग त्या शेतकऱ्यांचं पहिलं कर्ज 1 लाख असेल, दुसरं कर्ज सुद्धा पुनर्गठन 1 लाख असेल, असं मिळून दोन्ही मिळून 2 लाख असतील परंतु त्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाख रुपये माफ होणार आणि परंतु व्याज जास्त झालेलं आहे, म्हणजे व्याज 2,30,000 असे झालेलं तर त्या शेतकऱ्यांचं पहिलं कर्ज 1 लाख, पुनर्गठन 1 लाख, असं 2 लाख माफ होईल आणि वरचं जे काही व्याज जे आहे ते शेतकऱ्याला स्वतः भरावं लागेल। आणि उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज 2 लाख आहे, पहिलं पुनर्गठन सुद्धा 2 लाख आहे आणि व्याज सगळं असं मिळून 4-5 लाख रुपये होत असेल तर त्या शेतकऱ्याचं फक्त कोणतं जरी कर्ज असेल तर त्याच्या कर्ज खात्यामध्ये 2 लाख रुपये जमा होतील कर्जमाफीचे आणि वरील जे काही पैसे जे आहे ते शेतकऱ्याला स्वतः भरावे लागतील। परंतु शेतकऱ्याकडे सध्या जर भरण्याकरिता पैसे नसतील तर त्यांची कर्जमाफी नाही होणार, असं नाही। फक्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्ज खात्यामध्ये 2 लाख रुपये कर्जमुक्ती योजनेचे जमा होतील आणि उर्वरित कर्जाचा बोजा उदाहरणार्थ शेतकऱ्याच्या खात्यावरती 3 लाख बोजा असेल 2 लाख रुपये माफ होतील आणि 1 लाख रुपये तसाच बोजा तसा राहील। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात आपण कशी कर्जमाफी होणार, कोणते शेतकरी पात्र असणार, किती लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होणार, कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार, कोणत्या वर्षातले कर्ज माफ होणार व पुनर्गठित शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार का नाही होणार, या सगळ्या कर्जमाफीच्या प्रश्नासंदर्भात संपूर्ण उत्तर मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। कर्जमाफी संदर्भात काही प्रश्न असतील तरी कमेंट मध्ये नक्की लिहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेवटी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।